साक्रीत महावितरणच्या सुलतानी कारभार, छडवेल पखरूंच्या शेतकऱ्यांचा संयम सुटला, उग्र आंदोलनाचा दिला इशारा। साक्री तालुक्यातील छडवेल पखरून परिसरातील बळीराजा सध्या आसमानी संकटासोबतच महावितरणच्या सुलतानी संकटाने होरपळून निघत आहे। उन्हाचा कडाका वाढत असताना पिकांना पाण्याची नितांत गरज आहे, पण छडवेल पखरून फिडरवर दिवसातून तब्बल 10 ते 15 वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे। वारंवार मागणी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा भरणा 25% होत नाहीये। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या भागासाठी 33 केव्ही सबस्टेशन मंजूर होऊन 5 वर्षे उलटली तरी अद्याप कामाची एक वीटही रचली गेलेली नाही। 5 वर्षांपासून केवळ आश्वासनांची गाजरंद दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। येत्या काही दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही आणि मंजूर सबस्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू झाले नाही तर थेट महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा आणि रस्ता रोको करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सदर निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे यांना देण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, सरपंच अक्काबाई गोयकर, माजी सरपंच उत्तमराव नांद्रे, माजी उपसरपंच संभाजी नांद्रे, विकास सोसायटी चेअरमन सचिन नांद्रे, उपसरपंच सचिन नांद्रे, चेतन गोयकर, कृष्णा सूळ, सचिन पवार, देवाजी सूळ, प्रवीण नांद्रे, दीपक नांद्रे, योगेश गोयकर, उमेश सूळ, योगेश काळे, मनीष गोयकर, आकाश हलवर, काशीराम गोयकर यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। एमएससीबी के कार्यालय में छडवेल पखरून फीडर जो साक्री तालुका में है, वहाँ के किसान आंदोलन करने के लिए यहाँ पर उपस्थित है। 4 घंटे से यहाँ पर सारे किसान आंदोलन करता बनकर यहाँ पर खड़े हैं। इस फीडर के वायरमैन, इस फीडर के जो अधिकारी हैं, वो यहाँ पर बार बार फ़ोन करने के बाद भी उपस्थित नहीं हुए हैं कि आज अगर इसका हल नहीं निकलता है तो दूसरी तरह से हम लोग आंदोलन करेंगे।